एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. संडे आहे आणि आज मी तयार होऊन चालली आहे मस्त भाजीपाला घ्यायला, कारण की उद्यापासून डब्याला 5 दिवस काय न्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मी संडेला इव्हिनिंगलाच भाजीपाला आणून ठेवते. मग 5 दिवस काही टेन्शन नसतं की भाजीला काय बनवायचं. नाहीतर मग 5 दिवस खूप हाल होता, रोज काय काय बनवणार. त्याच्यामुळे मी संडे इव्हिनिंगलाच भाजीपाला आणायला जातो. तर आज मस्त रेडी होऊन मी निघाले भाजीपाला घ्यायला. आणि काल जी आम्ही भीमाशंकरला गेलो होतो तर तिथून मी हे किचन आणले, जे की खूप सुंदर आहे. की असं दिसतंय. हे मी माझ्या स्कूटीच्या चावीला पण लावलं आहे आणि त्याचा आवाज पण खूप छान आहे. असं टिंग 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 मस्त वाटतं ते. चला बघूया. आणि आता हे करताय देवपूजा. आणि आता आम्ही निघालो. संडेच्या दिवशी सगळे राहिलेले काम करावं लागतात. बाजार, पाणी, ज्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आठवडाभर काय दिवस ऑफिस असल्यामुळे जमत नाही बाजारला जायला. ते मी स्कूटीवर जाऊ. स्टेअर्सने चाललंय. लाईट जाय करते म्हणून लिफ्ट मध्ये अडकायचं नाही आम्हाला दोघांना पण. मला तर लय भीती वाटते. आम्ही आलो स्टार बाजारला, कारण इथे भाजीपाला आणि फळं चांगले भेटतात. रविवारची लेट येऊन आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे, कारण इथे आम्हाला जे घ्यायचं होतं, जे की बटाटे आणि टोमॅटो, ते संपलेले आहे. मोस्टली भाजीपाला सगळा संपला. हां, तर आज जरा जास्त लेट झालंय. थोडं लवकर आलं ना 6-7 वाजता, मग चांगलं भेटून जातं. आता व्हॉट नेक्स्ट? आता बाजारातून घेऊ थोडंफार, जे 1-2 दिवस पुरेल असं, आणि नंतर एखाद्या दिवशी येता येईल घ्यायला. आम्ही आले पाणीपुरी. रिअल फिअर. जेव्हा बायको गाडी चालवते तेव्हा जीव मुठीत धरून बसावं लागतं. आत्ताच आम्ही भाजीपाला घेऊन आलोय. आता मी ते दिसते. त्याच्यात की असं काही खास नाही, पण आम्ही अजून सीझन सुरू झाल्यापासून मेथी आणलीच नव्हती, आणि त्याच्यामुळं आज आम्ही मेथीची भाजी आणली आहे. आणि जी निसून ठेवायची, आणि मटार पण, जे मी शुक्रवारीच आणले होते. आणि आता सकाळ झाली आणि मी ब्रेकफास्ट करते. इथे माझं टिफिन पण भरून रेडी आहे. मेथीची भाजी आणि चपाती. तर मी रेडी होऊन ऑफिसला चालली. चलो.